हालेलुया, हालेलुया. प्रभूच्या नावाला मी धन्यवाद देते. हा जुलै महिन्याचा शेवटचा रविवार आहे आणि ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार जो आहे तो आपल्यासाठी प्रभुवचनाचा विधी आहे. आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की महिन्याच्या पहिल्या रविवारी आपण कम्युनियन सर्व्हिस ठेवतो. तर त्या कम्युनियन सर्व्हिसमध्ये सर्वांनी भाग घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करते. आणि ऑगस्टचा जो पहिला रविवार आहे तो 2 तारखेला येत आहे. 2 ऑगस्टला आपल्या या ठिकाणी कम्युनियन सर्व्हिस होईल. त्यासाठी 31 ऑगस्टला संध्याकाळी आणि 1 ऑगस्ट शनिवारी संध्याकाळी या ठिकाणी उपवास प्रार्थना होईल. जितक्यांना शक्य आहे तेवढे सर्व लोक या सेवेमध्ये भाग घ्या, उपवास प्रार्थनेमध्ये भाग घ्या आणि परमेश्वराच्या वधस्तंभाचं मरण, त्याचं वधस्तंभ, त्याचं रक्त, त्याचं मांस, त्याच्या शरीरामध्ये भाग घेत असताना आपण सर्वजण पूर्ण पवित्र शुद्ध होऊन परमेश्वराच्या मेजामध्ये आपण भाग घेऊ. तर सर्वांनी या सेवेसाठी उपवास प्रार्थना करत राहा, प्रार्थनेमध्ये तुमच्या आठवण ठेवा. त्याचप्रमाणे जो शास्त्र अभ्यास बुधवारी संध्याकाळी असतो तर मी सर्वांना विनंती करते की ज्यांना शक्य होईल त्या सर्वांनी त्या शास्त्र अभ्यासामध्ये भाग घ्या. कारण असे दिवस येत आहेत की खरोखर परमेश्वराच्या वचनाचा दुष्काळ पडेल आणि त्यावेळेस आपण वचन मिळावं अशी अपेक्षा करू, परंतु कदाचित ते आपल्याला प्राप्त होणार नाही. तर मी सर्वांना विनंती करते की प्रत्येकाने त्या शास्त्र अभ्यासामध्ये देखील भाग घ्यावा. बुधवारी संध्याकाळी 7 ते 8 या ठिकाणी बायबल स्टडी असतो. तर जे लोक ज्यांना शक्य आहे, ज्यांचं घर जवळ आहे आणि जे येऊ शकतात त्यांनी कृपा करून येऊन त्या शास्त्र अभ्यासामध्ये भाग घ्यावा ही मी सर्वांना विनंती करते. धन्यवाद पास्टर तुम्ही दिलेल्या वेळेसाठी. प्रभु का धन्यवाद करते हैं आज के सुंदर दिन के लिए जो प्रभु ने हमें दिया है. मी प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो की परमेश्वराने दिलेल्या सुंदरशा दिवसासाठी मी प्रभूची स्तुती करतो. विश्वास करता हूँ कि आप सभी लोग आज परमेश्वर की उपस्थिति में आनंदित हैं. आणि मी असा विश्वास करतो की आपण सर्वजण जे या ठिकाणी आलेले आहात आपण सर्वजण प्रभूच्या सानिध्यामध्ये आनंदित आहोत. क्योंकि जिस प्रकार भजन लिखने वाले भक्त ने कहा की ज्याप्रमाणे दाऊद म्हणतो, स्तोत्रकर्ता म्हणतो, जब मुझसे कहा गया कि आओ हम यहोवा के भवन को चलें तो मैं आनंदित हुआ. दावीद असं म्हणतो की जेव्हा ते लोक मला म्हणाले की या आपण परमेश्वराच्या घरामध्ये जाऊया, घराकडे मंदिराकडे जाऊया, तर मला खूप आनंद झाला. तो मुझे विश्वास है कि उस वचन के आधार पर आप लोग जिन्हें प्रभु ने उसकी उपस्थिति में आने का एक सौभाग्य दिया है आप जरूर आनंदित होंगे. आणि माझा विश्वास आहे त्या वचनानुसार ज्या लोकांना आज परमेश्वराच्या सानिध्यामध्ये परमेश्वर घेऊन आला ते सर्वच आज आनंदित असतील. आपको मालूम होगा प्रेरितों के काम में संत पौलुस एक बार प्रचार कर रहा था. तुम्हाला ठाऊक असेल की प्रेषितांची कृत्ये यामध्ये संत पाऊल एके वेळेस ज्यावेळेस प्रचार किंवा सुसमाचार सांगत होता. अभी मैं आपसे नाम पूछूंगा, आप नाम बताना है उसका. मी तुम्हाला त्यावेळेला नाव विचारेल, त्यावेळेस तुम्ही नाव सांगा. एक व्यक्ति वो प्रचार सुनकर तीसरी अटारी में बैठा हुआ था और वो सोकर गिर गया. आणि एक व्यक्ती होती की जे वचन ऐकत ऐकत 3ऱ्या मजल्यावरून तो खाली पडला, झोपी गेला आणि खाली पडला. सबसे पहले तो मेरे ये कहने का उद्देश्य आप समझ गए होंगे. आणि तुम्हाला मी हे का सांगतो हे आता समजलं असेल. क्योंकि कई लोगों के लिए वचन एक नींद की गोली होती है. कारण बऱ्याच लोकांसाठी वचन सांगत असताना वचन हे त्यांच्यासाठी एक झोपेची गोळी बनतं. तो वो व्यक्ति भी उस पौलुस के प्रचार को सुनकर सोने लगा. आणि त्यावेळेला पावलाचा प्रचार ऐकत असताना ती व्यक्ती देखील त्या ठिकाणी झोपी गेली. सोते सोते वो गिरकर उसकी मृत्यु भी हो गई. आणि झोपेत असताना तो वरून खाली पडला आणि खाली पडलेल्या अवस्थेमध्ये त्याचा मृत्यू झाला. उस व्यक्ति का नाम बता सकता है कोई? त्या व्यक्तीचे नाव कोण सांगेल? पास्टर जी जरूर बताएंगे. बता दीजिए पास्टर. यूतुकस नाम का एक व्यक्ति था जो प्रचार सुनकर सो गया, गिर गया. आणि त्या व्यक्तीचे नाव होतं युतुक की जो वचन ऐकत असताना झोपी गेला आणि झोपेच्या अवस्थेमध्ये 3ऱ्या मजल्यावरून खाली पडून तो मरण पावला. पर पौलुस ने उसको जिंदा कर दिया. परंतु पावलाने त्या ठिकाणी त्याला जिवंत केलं. और मैं आपसे कह देता हूँ मैं पौलुस नहीं हूँ. मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी पाऊल नाही.
मैं पौलुस बनना चाहता हूँ पर पौलुस नहीं हूँ, मी पाऊल बनू इच्छितो, परंतु मी यावेळेला पाऊल नाही. इसलिए कोई भी सोच गिरना नहीं है. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की झोपी जाऊन तुम्ही पडू नका. सब लोग जागते हुए थोड़ी देर वचन को हम लोग सुनेंगे. आणि यावेळेला थोडा वेळ आपण जागृत राहून परमेश्वराचं वचन ऐकूया. आइए आज के ध्यान के लिए हम अपने पवित्र शास्त्र में से भजन संहिता उसका 18 अध्याय 19 आयत को हम पढ़ेंगे. यावेळेला आजच्या मननासाठी आपण स्तोत्र संहिता 18वा अध्याय त्याचं 19वा वचन यावेळेला आपण आपल्या मननाकरता वाचूया. और उसने मुझे निकालकर चौड़े स्थान में पहुंचाया, उसने मुझको छुड़ाया क्योंकि वो मुझसे प्रसन्न था. यहाँ पर जो वचन हमने पढ़ा उसमें लिखा गया है कि परमेश्वर ने मुझे निकालकर चौड़े स्थान में पहुंचा दिया. आणि या ठिकाणी वचनामध्ये आपण असं वाचलेलं आहे की परमेश्वराने मला त्या ठिकाणावरून काढून एक समथर भूमीवर तो मला घेऊन आला. और उसने मुझे छुड़ाया क्योंकि वो मुझसे प्रसन्न था. आणि परमेश्वराने मला सोडवलं कारण तो माझ्याविषयी त्याचा जीव संतुष्ट होता. आपको याद होगा पिछले संडे को हमने जो वचन सुना था उस वचन का शीर्षक था गॉड्स लिव फॉर गॉड्स लाइफ. आणि तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे मागील आठवड्यामध्ये आपला जो संदेश होता की परमेश्वराकडून पसंती प्राप्त करणारं जीवन तुम्ही जगा. हम जो भी जीवन व्यतीत करते हैं वो मनुष्यों से बढ़कर परमेश्वर के लिए प्रसन्न योग्य होना चाहिए. आणि आपण या दिवसामध्ये जे जीवन जगत आहोत ते मनुष्याला प्रसन्न करण्यापेक्षा अधिक देवाला प्रसन्न करणारं जीवन आपण जगलं पाहिजे. हमारी कोई भी क्रिया मनुष्य के लाइक्स को पाने के लिए या मनुष्य की वाहवाही को या मनुष्य के प्रसन्नता के लिए हमें नहीं करना है. आणि आपलं कोणतंही कृत्य आपल्याला लोकांनी पसंत करावं किंवा लोकांनी आपली वाहवा करावी किंवा लोकांनी आपली प्रशंसा करावी यासाठी असू नये. संत पौलुस कहते हैं यदि मैं मनुष्य को प्रसन्न करने वाला हूँ तो मैं परमेश्वर का सेवक नहीं हूँ. आणि संत पाऊल असं म्हणतो जर मी मनुष्याला प्रसन्न करणारा असेल तर मी परमेश्वराचा सेवक असू शकत नाही. इसलिए हम जो कुछ भी करते हैं सबसे पहला हमारा कर्तव्य ये होता है कि क्या ये काम परमेश्वर को प्रसन्न योग्य है या नहीं है. आणि म्हणून जे काही आपण करतो सर्वप्रथम आपण हा विचार केला पाहिजे की जे मी करतो ते परमेश्वराला प्रसन्न करणारा आहे किंवा नाही. मैंने आपको पिछले हफ्ते बताया था कि चाहे सारा संसार हमारे कामों पर लाइक्स दे पर परमेश्वर उसको डिसलाइक दे दे तो हमारे कामों का कोई प्रयोजन नहीं है. आणि मी तुम्हाला मागील आठवड्यामध्ये सांगितलं संपूर्ण जगाने तुम्ही केलेल्या कामासाठी पसंती दर्शवली परंतु आपल्या परमेश्वराने त्याला नापसंत केलं तर त्याचा काहीही उपयोग नाही. क्योंकि हमारे किसी भी काम का प्रतिफल मनुष्य नहीं पर वह अविनाशी प्रतिफल केवल परमेश्वर ही देने वाला है. आणि आपल्या कोणत्याही कामाचं प्रतिफळ हे आपल्याला मनुष्य देणार नाही, तो आपला अनंतकालिक परमेश्वर तो आपल्याला अविनाशी जो आहे तो आपल्याला प्रतिफळ देईल. और पिछले हफ्ते मैंने आपको ये बताया था कि हमारी प्रार्थनाएं भी परमेश्वर को परमेश्वर लाइक करना चाहिए. आणि मी तुम्हाला मागील आठवड्यामध्ये हे देखील सांगितलं की आपली जी प्रार्थना आहे ती परमेश्वराला आवडणारी प्रार्थना असली पाहिजे. जरूरी नहीं है कि हर प्रार्थना को परमेश्वर लाइक देता है. आणि हे गरजेचं नाही की परमेश्वर प्रत्येकच प्रार्थना आपली परमेश्वराला आवडेल. पर हमारा प्रयास ये होना चाहिए कि हमारी हर प्रार्थना हमारी आराधना हमारी धन्यवाद की भेंट परमेश्वर उसको ग्रहण करे और उसको लाइक देता रहे. परंतु आपण नेहमी असा प्रयत्न करायला पाहिजे की आपली स्तुती आपला धन्यवाद आपली प्रार्थना आपली सेवा प्रत्येक गोष्टीला परमेश्वराने पसंती दर्शवली पाहिजे. पिछले इतवार को मैंने आपको बताया था कि इस्राएल के लोग जिन्होंने परमेश्वर के लिए बलि चढ़ाए पर्वों को मनाया पर परमेश्वर उन किसी से प्रसन्न नहीं रहा. आणि मी तुम्हाला सांगितलं की इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या सानिध्यामध्ये कितीतरी बलिदान अर्पण केले, त्यांनी कितीतरी सॅक्रिफाइस त्या ठिकाणी केले परंतु परमेश्वर त्या कोणत्याही सणाने त्या बलिदानाने परमेश्वर प्रसन्न झाला नाही. बलि चढ़ाने वाले पर्व को मनाने वालों को वो अच्छा लगा होगा, देखने वालों को वो अच्छा लगा होगा पर परमेश्वर को वो कतई पसंद नहीं आया.
कदाचित त्या ठिकाणी बलिदान केलेल्या व्यक्तींना ते आवडलं असेल, त्या ठिकाणी सण उत्साह साजरा केलेल्या लोकांना ते पसंत पडलेलं असेल, परंतु परमेश्वराला त्या गोष्टीविषयी थोडीही त्याला प्रसन्नता आली नाही. और उसका कारण हमने देखा, क्योंकि वे लोग भला करना नहीं चाहते थे. आणि त्याचं कारण आपण त्यावेळेला पाहिलं की ते लोक चांगलं करणं त्यांना आवडत नव्हतं. सबसे पहले हमें संसार में रहते समय हर एक के लिए भला करने का प्रयत्न हमें करना जरूरी आणि या है. जगामध्ये आपण राहत असताना प्रत्येक वेळेस आपण प्रत्येकासाठी चांगलं काहीतरी करण्याचा नेहमी प्रयत्न करायला पाहिजे. फिलिपियों की पत्री में संत पौलुस कहते हैं, हम केवल अपनी भलाइयों की ही नहीं, दूसरों की भलाई के लिए हम यत्न करें. आणि संत पाऊल फिलिपिकरास पत्रामध्ये म्हणतो की आपण केवळ आपलं चांगलं करण्याचा विचार करू नये, तो नेहमी इतरांचं चांगलं करण्याचा आपण प्रयत्न करावा. मैं आपको बताना चाहता हूँ, लोग हम चर्च में आकर हमारी प्रार्थनाओं को देखकर, हमारी आराधनाओं को देखकर, हमारे प्रचारों को सुनकर उद्धार पाए या ना पाए, पर यदि मैं और आप उनके लिए भलाई करेंगे ना एक दिन उनके जीवन में परिवर्तन आएगा. मी तुम्हाला सांगू इच्छितो की लोक मंदिरामध्ये येऊन आपली वर्शिप, आपला धन्यवाद, आपली स्तुती, आपलं प्रार्थना, आपलं वचन, आपली सेवा हे सगळं पाहून त्यांचं तारण हो किंवा न हो, परंतु आपण त्यांच्यासाठी काहीतरी चांगलं केलं तर निश्चितच त्यांचं तारण होईल. पर यदि हमें भला करना नहीं होता है, हम भलाई बोलना नहीं जानते हैं, तो वे लोग जो हमारी प्रार्थनाओं को देखेंगे, आराधनाओं को देखेंगे, वो केवल यही कहेंगे, ये सब केवल ढोंग मात्र ही है. आणि जर अशा प्रकारे येणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये जर आपल्या चांगल्या कृत्यांनी कार्य झालं नाही, तर ते लोक असा विचार करतील की या ठिकाणी होणारी आराधना, या ठिकाणी होणारं वचन, या ठिकाणी होणारी प्रार्थना ही केवळ एक ढोंगीपणा आहे. कुछ दिनों पहले मैंने एक घटना का सामना किया और मुझे वो बहुत अच्छा लगा. उससे प्रभु ने मुझे कुछ सिखाया. आणि काही दिवसापूर्वी मी एका घटनेला सामोरे गेलो आणि त्याद्वारे परमेश्वर माझ्याशी काहीतरी बोलला. एक दिन जरूशा को स्कूल से लेकर वापस घर जाते समय रास्ते में एक चिक्की की गाड़ी लगी होती है. आणि एके दिवशी ज्यावेळेस मी जरुशाला शाळेमधून सुटल्यानंतर घरी घेऊन जात होतो, त्यावेळेस रस्त्यामध्ये मला एक चिक्की विकणारी गाडी त्या ठिकाणी दिसली. वो खोपरे की चिक्की बेचता है, शेंगदाने की चिक्की बेचता है और तिल की चिक्की बेचता है. आणि तो त्या ठिकाणी तो जो इसम होता तो शेंगदाण्याची चिक्की, खोबऱ्याची चिक्की आणि तिळाची चिक्की त्या ठिकाणी तो विक्री करत होता. मैंने उससे 2 प्रकार की चिक्की ली, एक तिल्ली की और एक शेंगदाने की. आणि त्या ठिकाणी मी त्याच्याकडून हे 2 प्रकारच्या चिक्की खरेदी केल्या, एक तिळाची आणि एक शेंगदाण्याची. पर क्या हुआ, शेंगदाने की चिक्की जरूशा के बैग में रखते समय शायद मेरी गलती से वो ठीक से रखाया नहीं गया. आणि काय झालं की ती शेंगदाण्याची चिक्की जी मी घेतली ती जरुशाच्या बॅग मध्ये ठेवत असताना मी ती व्यवस्थितपणे ती ठेवली नव्हती. जैसे ही मैं गाड़ी से निकला, शायद वो उसी जगह पर गिर गया. आणि जेव्हा मी त्या ठिकाणावरून ती गाडी काढून बाहेर निघालो तर त्यावेळेला ती चिक्कीचं पाकिट त्याच ठिकाणी पडलं. मैं घर जाकर देखा तो तिल की चिक्की बैग में है, पर शेंगदाने की चिक्की बैग में नहीं आणि है. जेव्हा मी घरी जाऊन तपासलं, पाहिलं, त्यावेळेस तिळाची चिक्की त्या बॅग मध्ये होती, पण शेंगदाण्याची चिक्की त्या ठिकाणी नव्हती. ये मैं आपको इसलिए बता रहा हूँ कि एक गैर मसीह की विश्वास योग्यता और उसकी भलाई करने का स्वभाव. आणि मी तुम्हाला हे यासाठी सांगत आहे की एक अन्य जाती अविश्वासणाऱ्या व्यक्तीमध्ये एक चांगलं करण्याची कृती किंवा तो इतरांचं चांगलं कसं करतो यासाठी मी तुम्हाला हे सांगत आहे. लगभग 2 हफ्ते बाद मैं जरूशा को लेकर अपने घर की मोड़ पे मुड़ा, पर मुझे कुछ प्रेरणा हो कि वापस जाकर वो चिक्की ले ले. आणि मी परत 2 आठवड्यानंतर पुन्हा मी जरुशाला शाळेतून घेऊन येत असताना मी माझ्या घराकडे जात असताना माझ्या मनामध्ये असे विचार आला की मी पुन्हा एकदा जाऊन ती शेंगदाण्याची चिक्की खरेदी करेन. मैंने जाकर उनसे कहा कि मुझे वो खोपरा की चिक्की चाहिए. आणि मी त्या ठिकाणी जाऊन त्यांना म्हणालो की मला ती खोबऱ्याची चिक्की हवी आहे. उस व्यक्ति ने मुझे देखा, मुझे पहचान लिया. उन्होंने मुझसे कहा, आणि त्या व्यक्तीने मला पाहिलं आणि मला ओळखलं आणि ते मला म्हणाले, पिछली बार आपने शेंगदाने की चिक्की खरीदा था, वो यहीं गिर गया था. आणि तो त्या ठिकाणी म्हणाला की मागील वेळेस ज्यावेळेस तुम्ही शेंगदाण्याची चिक्की घेतली होती ती याच ठिकाणी पडलेली होती. मैं
मैं अभी आप जो ले रहे ना उसके साथ वो भी मिलाकर वापस दूंगा। आणि मी तुम्हाला आता जे काही तुम्ही खरेदी करता त्याबरोबर मागच्या वेळेस तुमची पडलेलं जे चिक्कीचं पाकिट होतं ते देखील तुम्हाला मी परत करत आहे। मैंने उस व्यक्ति से कहा, भाई साहब गलती मेरी थी, आप वो नुकसान ना उठाइए। आणि मी त्या ठिकाणी त्याला म्हणालो की भावा चूक ही माझी होती, तुम्ही तुमचं नुकसान करून घेऊ नका। उन्होंने मुझसे कहा, नहीं वो चिक्की तो एक बहन आई थी, उन्होंने देखा ये गिरा पड़ा, उस बहन ने उठा के मेरे को दे दिया था। आणि तो इसम त्या ठिकाणी गृहस्थ असं म्हणाला की ही चिक्की एक बहीण माझ्या दुकानामध्ये खरेदीसाठी आली होती, तिने ते पडलेलं पाहिलं आणि उचलून माझ्या हातामध्ये दिलं, वो मैंने बेच दिया है, आणि ते मी विकून टाकलेलं आहे, इसलिए मुझे नुकसान नहीं हुआ है। आणि म्हणून मला कोणतंही नुकसान त्या ठिकाणी झालेलं नाही। और देखिए ये दो व्यक्तियों की एक विश्वास योग्यता और एक वफादारी को आप देखिए। आणि खरोखर या दोन व्यक्तींची एक विश्वास योग्यता किंवा त्यांची ईमानदारी त्या ठिकाणी आपण पाहतो। वो बहन के बारे में नहीं जानता पर वो भाई गैर मसीह था। आम्ही त्या बहिणीविषयी आम्हाला ठाऊक नाही, परंतु तो जो गृहस्थ चिक्की विकणारा होता तो एक अन्य जाती मनुष्य होता। वो बहन चाहती तो वो चिक्की लेके जा सकती थी, कोई जरूरत नहीं थी वो दुकानदार को देने की। आणि त्या बहिणीला ज्यावेळेस ते चिक्कीचं पाकिट सापडलं तर ती तिच्या घरी घेऊन जाऊ शकत होती, तिला ते गरजेचं नव्हतं की तिने ते परत त्या दुकानदाराला द्यावं। वो भाई चाहता तो उसको बताने की जरूरत ही नहीं थी कि आपकी चिक्की गिर गई थी और मैंने उसको बाद में बेच दिया। आणि त्या विक्रेत्याला पण ही गोष्ट मला सांगण्याची गरज नव्हती की ती चिक्कीचं पाकिट तुमचं पडलेलं मला मिळालेलं आहे आणि ते मी विकलेलं आहे। इसके द्वारा मैंने एक बात समझ लिया कि गैर मसीह लोगों के बीच में भी भला करने वाले लोग होते हैं। आणि या गोष्टीमधून मी एकच गोष्ट मला समजली आणि मी शिकलो की अन्य जाती लोकांमध्ये देखील चांगलं काम करणारे लोक आहेत। मेरे प्रियो, हम अपने जीवन में छोटी छोटी भलाइयों को करें, हम प्रभु के नाम की महिमा उसके द्वारा कर सकते आणि हैं। माझ्या प्रिय लोकांनो, आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जर परमेश्वराचं चांगुलपण केलं तर त्याद्वारे परमेश्वराचं गौरव होतं। यदि हम मनुष्य के लिए भला नहीं कर सकते हैं, हमारी लंबी लंबी प्रार्थनाओं का, लंबे लंबे प्रचारों का, बड़ी बड़ी आराधना का कोई प्रयोजन नहीं होता है। आणि माझ्या प्रिय लोकांनो, जर आपण मनुष्यासाठी काही चांगलं करत नाही तर आपल्या मोठ्या मोठ्या प्रार्थना, आपली स्तुती, आपली गीत, आपलं वचन याचा काहीही उपयोग नाही। सबसे बढ़कर यदि मैं और आप भला करना नहीं जानते और जानते हुए भी भला नहीं करते हैं, हमारी प्रार्थनाओं से, हमारी सेवाओं से, हमारी आराधनाओं से परमेश्वर कतई प्रसन्न नहीं हो सकता आणि है। सर्वात महत्त्वाचं, जर आपल्याला चांगलं करणं ठाऊक आहे आणि जर आपण ते करत नाही तर आपण केलेल्या प्रार्थना, आपण केलेले स्तुती, आपण केलेले धन्यवाद हे परमेश्वर कधीच पसंत करणार नाही। और जो वचन हमने पढ़ा है आणि अभी, जे वचन यावेळेला आपण वाचलं, मेरे ख्याल से वो वचन हमारे जीवन में पूरा ना होने का कई कारणों में शायद एक कारण ये भी हो सकता है। आणि कदाचित आपल्या जीवनामधील काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये पूर्ण न होण्यासाठी हे जे वचन वाचलं त्यापैकी एक कुठलं तरी कारण आपल्या जीवनामध्ये देखील असेल। क्योंकि हमने उसमें पढ़ा है कि परमेश्वर ने मुझे निकालकर एक चौड़े स्थान में पहुंचा दिया। आणि त्या वचनामध्ये आपण असं वाचलं की परमेश्वराने मला त्यातून बाहेर काढून एका समथल भूमीवर आणलं। परमेश्वर ने मुझे छुड़ाया क्योंकि वो मुझसे प्रसन्न हुआ। आणि देवाने मला सोडवलं, मला मुक्त केलं, कारण तो माझ्याविषयी संतुष्ट होता। मेरे प्रियो, मैं आज आपको ये बताना चाहता हूँ कि वही परमेश्वर जिसने इस भक्त को चौड़े स्थान में पहुंचाया, वो परमेश्वर जिसने इस भक्त को छुड़ाया, वो परमेश्वर मुझे और आपको भी चौड़े स्थान में ले जाने के लिए विश्वास योग्य है। आणि म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो, ज्या परमेश्वराने दाविदाला, परमेश्वराचं स्तोत्र लिहिणाऱ्याला त्या समतल भूमीवर आणलं, त्याला सोडवलं आणि त्याविषयी त्याचा जीव संतुष्ट झाला, तो परमेश्वर आपल्याला देखील मुक्त करेल। पर उसके लिए एक बेस तैयार करना है, वो ये है कि भक्त कहता है क्योंकि वो मुझसे प्रसन्न रहा है। आणि त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर स्तोत्रकर्ता म्हणतो की तो माझ्याविषयी प्रसन्न होता। आज हम देखेंगे कि पिता परमेश्वर प्रभु यीशु मसीह से कुछ कारणों से प्रसन्न होकर गवाही देता है कि मैं इससे अत्यधिक प्रसन्न हूँ। आणि आपण आज पाहणार आहोत की पिता परमेश्वर प्रभू यीशु ख्रिस्ताविषयी अशी साक्ष देतो की माझा जीव याच्याविषयी संतुष्ट आहे। पिछले हफ्ते हमने देखा
कि इस्राएल के लोगों की चढ़ाई गई बलि से परमेश्वर प्रसन्न नहीं रहा। आणि मागील आठवड्यामध्ये आपण पाहिलं की इस्रायल लोकांनी केलेल्या बलिदानाद्वारे परमेश्वर प्रसन्न झाला और नाही। आज हम देखेंगे कि प्रभु यीशु मसीह के द्वारा अर्पण की गई प्रार्थना की बलि से परमेश्वर प्रसन्न होकर ये गवाही देता है कि मैं से अत्यधिक प्रसन्न हूँ। आणि या ठिकाणी आज आपण पाहत आहोत की प्रभू येशू ख्रिस्ताने केलेली प्रार्थना त्याविषयी परमेश्वर पिता म्हणतो की मी याविषयी माझा जीव संतुष्ट आहे। मैं आपसे निवेदन करता हूँ कि वचन के दौरान आपका ध्यान वचन पर रहे। आणि मी तुम्हाला विनंती करतो ज्यावेळेस वचनाची सेवा चालू असते त्यावेळेस कृपा करून तुम्ही वचनाकडे लक्ष क्योंकि केंद्रित जब करा। आप वचन पर से अपना ध्यान हटाते हैं तो वचन बोलने वाले का नहीं पर परमेश्वर का अनादर आप कर रहे हैं। आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो ज्यावेळेस तुम्ही वचन सांगत असताना इकडे लक्ष केंद्रित करत नाही त्यावेळेस तुम्ही वचन सांगणाऱ्याचा अपमान करत नाही तर परमेश्वराच्या वचनाचा अनादर करता। मत्ती रचित सुसमाचार उसके 17वें अध्याय में हम देख रहे हैं। आणि मत्तेयाचं पुस्तक याच्या 17व्या अध्यायामध्ये आपण पाहतो यीशु मसीह अपने 3 चेलों को लेकर एक पहाड़ पर प्रार्थना करने के लिए गया। त्या ठिकाणी आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या 3 शिष्यांना घेऊन तो डोंगरावर प्रार्थना करण्यासाठी गेला। और हम देख रहे हैं कि प्रार्थना के पश्चात प्रभु यीशु मसीह के जीवन में एक परिवर्तन आ रहा है। आणि आपण त्या ठिकाणी पाहतो की प्रार्थनेच्या नंतर प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये एक परिवर्तन आलेलं आपल्याला दिसतं। पतरस, याकूब, यूहन्ना जो यीशु के साथ प्रार्थना के लिए गए उनके अंदर कोई परिवर्तन नहीं आया। आणि पेत्र, याकोब आणि योहान यांच्या जीवनामध्ये कोणताही बदल किंवा परिवर्तन झालं नाही। ते देखील प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर त्या ठिकाणी प्रार्थनेसाठी गेले होते। इसलिए स्वर्ग से पतरस के लिए, याकूब के लिए, यूहन्ना के लिए ये गवाही नहीं हुई कि मैं इनसे अत्यधिक प्रसन्न हूँ। म्हणून स्वर्गामधून पेत्र, याकोब आणि योहान यांच्यासाठी अशी साक्ष दिली गेली नाही की यांच्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे। पर यीशु मसीह ने सिर्फ प्रार्थना नहीं किया, आणि त्या ठिकाणी आपण पाहतो प्रभु येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी केवळ प्रार्थनाच केली नाही। यीशु मसीह की प्रार्थना ने यीशु के अंदर एक परिवर्तन का काम किया आणि है। त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताने केलेल्या प्रार्थनेच्या द्वारे त्याच्या जीवनामध्ये एक परिवर्तन झालेलं आपण पाहतो। उस परिवर्तन के कारण ही स्वर्ग से आकाशवाणी हुई कि आणि- मैं इससे अत्यधिक प्रसन्न हूँ। आणि त्याच्या त्या प्रार्थनेच्या द्वारे स्वर्गामधून एक वाणी आली की माझा जीव याच्याविषयी संतुष्ट आहे। मेरे प्रियो, हम प्रार्थना में आना बहुत अच्छी बात है आणि माझ्या प्रिय लोकांनो आपण प्रार्थनेला येतो ही खूप चांगली गोष्ट आहे। और हर प्रार्थना के पश्चात एक बिना परिवर्तन के हम जाते हैं तो हमारी प्रार्थनाओं से परमेश्वर प्रसन्न नहीं होता आणि है। तुम्ही ज्यावेळेस प्रार्थनेला येता आणि ती प्रार्थना झाल्यानंतर तुम्ही जाता आणि तुमच्यामध्ये कोणताच बदल होत नाही तर त्याचा काही उपयोग हम नाही। जब भी परमेश्वर की उपस्थिति में परमेश्वर की सेवाओं के लिए आते हैं, आणि जेव्हा जेव्हा आपण परमेश्वराच्या सानिध्यामध्ये परमेश्वराची स्तुती सेवा करण्यासाठी येतो हमारे जीवन में हम एक परिवर्तन के साथ जाना बहुत जरूरी होता आणि है। आपण आपल्या जीवनामध्ये एका परिवर्तनाने जाणं गरजेचं असतं। यदि प्रार्थना में आकर 2-2.5 घंटे व्यतीत करने के पश्चात आणि ज्यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये येतो 2-2.5 तास या ठिकाणी आपले घालवतो, हमारे घमंड में कोई परिवर्तन नहीं है, आपल्या गर्विष्ठपणामध्ये कोणतंच परिवर्तन हमारी नाही, बोली में कोई परिवर्तन नहीं है, आपल्या बोलण्यामध्ये कुठली सुधारणा नाही, हमारे चाल चलन में कोई परिवर्तन नहीं है, आपल्या वर्तवणुकीमध्ये कोणताही परिवर्तन नाही, हमारे व्यवहारों में कोई परिवर्तन नहीं है। आपल्या कोणत्याही वागण्यामध्ये कुठलाही बदल नाही। मेरे प्रियो, स्वर्ग से आकाशवाणी नहीं हो सकती है कि मैं इससे अत्यधिक प्रसन्न हूँ। माझ्या प्रिय लोकांनो, स्वर्गामधून ही साक्ष दिली जाणार नाही की मी याविषयी प्रसन्न आहे। स्वर्ग अपने थम्स को उठाकर लाइक नहीं दे सकता है। आणि स्वर्ग आपला अंगठा घेऊन त्या ठिकाणी तुम्हाला पसंती दर्शवणार नाही। इसलिए जब प्रभु ने इस वचन से मुझसे बात किया, मेरी यही प्रार्थना होती है, प्रभु हर प्रार्थना के पश्चात मेरे जीवन में कुछ न कुछ परिवर्तन होना जरूरी है। आणि म्हणून माझी परमेश्वराच्या सानिध्यामध्ये हीच प्रार्थना असते, परमेश्वरा झालेल्या प्रत्येक प्रार्थनेच्या द्वारे, सेवेच्या द्वारे माझ्या जीवनामध्ये काही ना काही बदल होऊ दे। प्रभु हर आत्मिक सेवा के पश्चात मेरे जीवन में एक परिवर्तन मैं देखना चाहता हूँ। आणि प्रत्येक आत्मिक सेवेच्या नंतर माझ्या जीवनामध्ये मी एक परिवर्तन पाहू इच्छितो। मैं जानता हूँ कि मैं संपूर्ण सिद्ध नहीं हूँ, आणि मला ठाऊक आहे की मी परफेक्ट नाही। मेरे जीवन में बहुत
बहुत सी बुराइयां हैं। आणि माझ्या जीवनामध्ये कितीतरी वाईट स्वभाव आहे. जिस प्रकार संत पौलुस कहते हैं मैं पापियों में प्रधान हूँ, आणि ज्याप्रमाणे संत पाऊल म्हणतो की मी पाप्यांमध्ये प्रमुख पापी आहे. मैं प्रभु के सामने ये अंगीकार करता हूँ, प्रभु संत पौलुस पापियों में प्रधान थे पर मैं प्रधानों में प्रधान हूँ। आणि या ठिकाणी ज्याप्रमाणे संत पाऊल म्हणतो की मी पाप्यांमध्ये प्रमुख पापी आहे, परंतु मी प्रमुखांमध्ये प्रमुख पापी आहे असं म्हणतो. हमारे जीवन में परिवर्तन बहुत जरूरी है। आणि आपल्या जीवनामध्ये बदल घडणं खूप गरजेचं आहे. अब देखिए यीशु मसीह के अंदर क्या परिवर्तन आया है। आणि आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्तामध्ये कोणता बदल घडला. मैं आग्रह करता हूँ, मेरी प्रार्थना ये है कि मेरे साथ यहाँ पर बैठे हुए हर एक व्यक्ति के जीवन में वो परिवर्तन होना चाहिए। आणि मी प्रार्थना करतो आणि मी परमेश्वराला विनंती करतो की जे परिवर्तन प्रभू येशू ख्रिस्तामध्ये झालं ते परिवर्तन या ठिकाणी बसलेल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये होणं पाहिजे. 17वें अध्याय के दूसरे वचन में लिखा है उसका चेहरा सूर्य के समान चमकने लगा। आणि त्या ठिकाणी 17व्या अध्यायाच्या दुसऱ्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की त्याचं मुख सूर्याप्रमाणे तेजोमय झालं और उसका वस्त्र जो है वह श्वेत होकर बदल गया आणि है। त्याचं जे वस्त्र होतं ते शुभ्र झालं. मेरे प्रियो, जब हम परमेश्वर की उपस्थिति में आते हैं, आणि माझ्या प्रिय लोकांनो, जेव्हा आपण परमेश्वराच्या सानिध्यामध्ये येतो, यहाँ पर यीशु का चेहरा सूर्य के समान हो गया। ये कहने का मतलब ये नहीं कि वो सूर्य की रोशनी के समान एकदम हो गया है। आणि या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचा चेहरा सूर्या समान झाला याचा अर्थ असं नाही की तो त्याने सूर्याचं चमक किंवा किरण त्याच्यामध्ये घेतली. क्योंकि बाइबल में अधिकांश बातें मेटाफोरिक या चित्रों के द्वारा उसका उल्लेख करने का प्रयास होता है। आणि बायबल मध्ये बऱ्याच गोष्टी हे चित्रीकरण करून त्याचं स्पष्टीकरण दिलं गेलेलं आहे. यदि प्रभु यीशु मसीह का चेहरा जैसे हम सूरज को देखते हैं वैसे चमकता ना, तो कोई उसको देख ही नहीं सकता था। आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा चेहरा जर सूर्याप्रमाणे चमकला असता तर त्याला कोणी देखील पाहू शकलं नसतं. पर यहाँ पर इसका एक आत्मिक अर्थ मैं आपको बताना चाहता हूँ। परंतु या ठिकाणी याचा एक आत्मिक अर्थ मी तुम्हाला सांगू इच्छितो. सभोपदे श्रेष्ठ गीत की पुस्तक 6वें अध्याय के 10वें वचन में, आणि गीत रत्न याचा 6वा अध्याय आणि त्याचं 10वं वचन Songs of Solomon chapter 6 verse 10 में, आणि त्याचं गीत रत्न याचा 6वा अध्याय त्याचं 10वं वचन मसीह की दुल्हन रूपी कलीसिया के लिए तीन बातें वहां पर कही गई है। आणि ख्रिस्ताच्या वधूविषयी त्या ठिकाणी 3 गोष्टी लिहिलेल्या आहेत. वहां पर कहता है कि तेरा मुख सूर्य के समान क्या हो गया है, इट इज क्लियर, वो साफ है बिल्कुल। आणि त्या ठिकाणी गीत रत्नामध्ये असं लिहिलेलं आहे की तुझा जो चेहरा आहे, तुझं जे मुख आहे ते सूर्याप्रमाणे चमकदार झालेलं आहे. और ये 6वें अध्याय का 10वां वचन हम पढ़ेंगे। यह कौन है जिसकी शोभा भोर के तुल्य है, हाँ, जो सुंदरता में चंद्रमा और निर्मलता में सूर्य और पताका फहराती हुई सेना के तुल्य भयंकर दिखाई पड़ती है। प्रभातीसारखी आरंभ, चंद्रासारखी सुंदर, सूर्यासारखी निर्मळ, ध्वजा फडकविणाऱ्या सेनेप्रमाणे भिंती उपर करणारी अशी मी दर्शन देत आहे. देखिए यहाँ पर लिखा गया है तू सूर्य के समान निर्मल है। आणि या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की तू सूर्याप्रमाणे निर्मळ आहेस. सूर्य निर्मलता का प्रतीक होता है। आणि सूर्य हा निर्मलतेचं प्रतीक आहे. अब सूर्य को देखिए, उसमें कोई दाग आपको दिखाई नहीं देता है। आणि सूर्याला तुम्ही पाहून पहा की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दाग नसतो. इसलिए जब वहां पर लिखा गया यीशु मसीह का चेहरा सूर्य के समान हो गया, आणि म्हणून त्या ठिकाणी ज्यावेळेस असं लिहिलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचा चेहरा सूर्याप्रमाणे समान झाला. मेरे प्रियो, ये यीशु की पवित्रता को दर्शा रहा है। माझ्या प्रिय लोकांनो, हे येशू ख्रिस्ताच्या पवित्रतेविषयी सांगितलेलं आहे. हमारी प्रार्थनाओं के द्वारा हमारे जीवन में परिवर्तन होकर हम पवित्रता और निर्मलता में बढ़ते जाना चाहिए। आणि
आपल्या प्रार्थनेच्या द्वारे आपल्या जीवनामध्ये एक परिवर्तन आलं पाहिजे आणि आपण एका शुद्धतेकडे आणि पवित्रतेकडे वाटचाल केली पाहिजे. यदि हमारी प्रार्थनाओं के द्वारा हमारे अशुद्ध स्वभाव में कोई परिवर्तन नहीं है, जर आपल्या प्रार्थनेच्या द्वारे आपल्या जीवनामध्ये आपल्या अशुद्ध जीवनामध्ये कोणताच बदल होत नसेल तर स्वर्ग उस प्रार्थना से और प्रार्थना करने वाले व्यक्ति से प्रसन्न नहीं हो सकता है. आणि स्वर्ग त्या प्रार्थनेमुळे आणि ते प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीसाठी तो कधीही प्रसन्न होणार नाही. इसलिए जब भी हम परमेश्वर की उपस्थिति में आते हैं, हमारी प्रार्थनाएं हमारे अंदर पवित्रताई का काम करना चाहिए. आणि म्हणून जेव्हा केव्हा आपण परमेश्वराच्या सानिध्यामध्ये येतो त्यावेळेस आपल्या प्रार्थना आपल्या जीवनामध्ये बदल घडवणाऱ्या असल्या पाहिजे. जब हमारे अंदर पवित्रताई का काम होता है, हम दूसरों को भी पवित्र होकर देख सकते हैं. आणि जेव्हा आपल्यामध्ये एक बदल घडतो, एक पवित्रतेचं काम होतं, तेव्हाच आपण इतरांमध्ये बदल घडवू शकतो, पवित्रतेचं काम करू शकतो. आज मनुष्य अपने जीवन में असंख्य गलतियों को रखकर सामने वाले के दोष को ढूंढने का प्रयास करता है. परंतु या दिवसामध्ये मनुष्य स्वतःच्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व चुका अपराध तसेच ठेवून इतरांच्या कमी घटी किंवा इतरांच्या चुका शोधण्याचा प्रयत्न करतो. एक जगह पर एक फ्लैट में एक बहन रहती थी आणि एका ठिकाणी एका फ्लॅट मध्ये एक बहीण राहत होती और नीचे एक दूसरा परिवार अपने कपड़े डालकर सुखाया करते थे. आणि त्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी एक दुसरं कुटुंब होतं. ते आपले कपडे जे आहेत धुतल्यानंतर ते सुकवण्यासाठी टाकत असे. ऊपर फ्लैट में रहने वाली बहन हमेशा अपने पति से कहती है, देख कैसे कपड़े धोती है ये. आणि वरती राहणाऱ्या फ्लॅट मधली ती स्त्री आपल्या पतीला नेहमी म्हणायची, बघ ती बहीण कशा प्रकारचे कपडे धुत आहे, ये देख कितना गंदा पड़ा है, इसमें कोई सफेदी नहीं आई है. आणि कितीतरी मळीन कपडे आहेत, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं चमक आलेली नाही किंवा ते स्वच्छ दिसत नाही. पति ने भी देखा, सच लगा, आणि त्या पतीने पाहिलं, त्यालाही ते खरं वाटलं. पर उसको वास्तविकता समझ आ गई. परंतु त्याला त्या ठिकाणी वास्तविकता समजली. उसने कपड़ा लेकर वो खिड़की का जो कांच है ना जिसमें से वो देख रही है उसको साफ कर दिया. आणि त्याने त्या ठिकाणी कापड घेतलं आणि त्या खिडकीची जी काच होती त्या ठिकाणी त्याने ती स्वच्छ केली. और उसके बाद उससे बोला कि अब देखना वो बहन ने कपड़े साफ धोए हैं क्या. आणि त्यानंतर तो त्याच्या पत्नीला म्हणाला, आता तू पहा की त्या बहिणीने ते कपडे चांगले धुतलेले की नाही. उसने देखा तो वो कपड़े जो पहले गंदे लग रहे थे अभी वो बिल्कुल साफ दिखाई दे रहा आणि है. जेव्हा त्याच्या पत्नीने ते कपडे पाहिले त्यावेळेस ते तिला खराब पहिले मळीन वाटायचे, आता ते तिला सफेद वाटत होते. प्रॉब्लम कहाँ पर थी. आणि त्या ठिकाणी समस्या काय होती. सामने वाले कपड़े की प्रॉब्लम नहीं थी, उसकी खिड़की की कांच की प्रॉब्लम थी. आणि समोर कपडे धुणाऱ्या त्या महिलेची चूक नव्हती, तर त्या या घरामध्ये राहणाऱ्या महिलेच्या घराच्या खिडकीची काच मळीन होती. मेरे प्रियो, हम दूसरों के जीवन में गलती देखते समय सबसे पहले अपने हृदय और मन के कांच को शुद्ध कर ले तो सब कुछ वास्तविकता में दिखाई आणि देगा. माझ्या प्रिय लोकांनो, आपण इतरांच्या चुका काढण्या अगोदर आपण आपलं स्वतःचं जीवन जर पाहिलं तर आपल्याला वास्तविकता समजेल. मैं और आप किसी पर दोष लगाने के लिए हमारा कर्तव्य नहीं है. आणि मी आणि तुम्ही आपल्याला कोणाला देखील इतरांना दोष देण्याचा अधिकार नाही. दोष लगाने का काम केवल एक ही करता है. आणि दोष लावण्याचं काम केवळ एकच करतो. जरा ऊंची आवाज में बोल सकते हैं वो कौन है. शैतान. शैतान जो अपने भाइयों पर दोष लगाता है. आणि जो शैतान आहे तो आपल्या बंधूंवर दोष लावत फिरत असतो. हम उस शैतान के भाई नहीं बनना है. आणि आपण त्या शैतानाचे भाऊ बंधू हम बनू उस नये. शैतान के दोस्त नहीं बनना है. आपण त्या शैतानाचे मित्र बनायचे नाही. मेरे प्रियो, शैतान दोष लगाता है पर यीशु मसीह दोष मुक्त करता है. माझ्या प्रिय लोकांनो, शैतान हा दोषी ठरवतो पण प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सर्व दोषांपासून मुक्त करतो. हम उस शैतान के बच्चे नहीं है कि हम दूसरों पर दोष लगाएं. आणि आपण त्या शैतानाची मुलं नाही की आपण इतरांवर दोष लावावं. हम उस यीशु के बच्चे हैं जिसने अपने खून से लोगों को दोष मुक्त किया है. आणि आपण त्या ख्रिस्ताची मुलं आहोत की ज्याने स्वतःच्या रक्ताने इतरांचे दोष त्याने दूर केले. यीशु मसीह ने प्रार्थना किया और उसका चेहरा बदल गया. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने प्रार्थना केली आणि त्याचं मुख बदलून गेलं. और उसके कारण ये
तब आकाशवाणी हुई कि ये मेरा प्रिय पुत्र है, इससे मैं अत्यधिक प्रसन्न हूँ। आणि म्हणून स्वर्गामधून ती वाणी झाली की हा माझा परमप्रिय पुत्र आहे आणि याच्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे। आज मैं आपको ये बताना चाहता हूँ कि यदि परमेश्वर मेरी और आपकी प्रार्थनाओं से प्रसन्न होकर गवाही देना है, आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो, जर आपला परमेश्वर आपल्या प्रार्थनेच्या द्वारे अशा प्रकारचे साक्ष देऊ इच्छिल तेव्हा वो सबसे पहले हमारे अंदर एक परिवर्तन होने दे। आणि सर्वात प्रथम आपल्यामध्ये एक चांगलं परिवर्तन बदल घडला हमारे पाहिजे जीवन में एक निर्मलता आने दे। आणि आपल्यामध्ये एक शुद्धता येणं गरजेचं आहे। और दूसरा, उसकी प्रार्थनाओं से क्या परिवर्तित हुआ है? आणि दुसरं, त्याच्या प्रार्थनेने कोणता बदल झाला? उसका वस्त्र श्वेत हो गया आणि है। त्याचं जे वस्त्र आहे ते पूर्णपणे शुभ्र झालं। ये श्वेत किसे दर्शा रहा आणि है? हे पांढरं शुभ्र हे कशाला दर्शवतं? आपको मालूम है, जब युद्ध होता है, जेव्हा युद्ध होतं, पुराने समयों में ये प्रथा थी, जब दो देश आपस में युद्ध करते हैं, आणि जुन्या दिवसांमध्ये ही प्रथा होती की जेव्हा दोन राष्ट्र एकमेकांबरोबर युद्ध लढाई करायचे और जब कोई देश दूसरे देश के साथ शांति बनाना चाहता है, आणि एखादा देश दुसऱ्या देशाबरोबर ज्यावेळेस शांती प्रस्थापित करू इच्छित असायचा, वो किस प्रकार उसका संकेत करते थे? आणि ते कोणत्या प्रकारे त्याचं चिन्ह प्रगट करायचे? वे सफेद झंडों को सामने वाले वो शत्रु सेना को दिखाकर ये बताते थे, हम शांति करना चाहते हैं। आणि ते समोरच्या असणाऱ्या देशाला एक शुभ्र वस्त्र समोर दाखवून ते त्या देशाला सांगायचे की आम्ही शांती प्रस्थापित करू इच्छितो। मेरे प्रियो, हमारी प्रार्थनाओं के द्वारा हमारे अंदर एक शांति बनाने का एक स्वभाव उत्पन्न होना आणि चाहिए। माझ्या प्रिय लोकांनो, आपल्या प्रार्थनेच्या द्वारे आपल्या जीवनामध्ये एक शांती प्रस्थापित करणारा स्वभाव येणं गरजेचं आहे। हमारे शत्रुओं के साथ शांति या मेल मिलाप करने का एक स्वभाव हमारे अंदर हमारी प्रार्थनाओं के द्वारा उत्पन्न होना आणि चाहिए। आपल्या प्रार्थनेच्या द्वारे आपल्या शत्रूंच्या बरोबर एक समेट करणारा मन आपल्यामध्ये यायला पाहिजे। जब यीशु मसीह का चेहरा सूर्य के समान निर्मल हो गया और जब उसका वस्त्र श्वेत हो गया, तब स्वर्ग से आकाशवाणी हुई, ये मेरा प्रिय पुत्र है, इससे मैं अत्यधिक प्रसन्न हूँ। आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचा चेहरा सूर्याप्रमाणे चमकदार झाला, जेव्हा त्याचे वस्त्र शुभ्र झाले, त्यावेळेस स्वर्गामधून ती वाणी झाली की हा माझा प्रिय पुत्र आहे, याविषयी माझा जीव संतुष्ट आहे। जब मेरी और आपकी प्रार्थना और हर आत्मिक सेवा के द्वारा हमारे अंदर एक निर्मलता और एक मेल मिलाप का अनुभव आएगा, तो स्वर्ग गवाही देगा, मैं इनसे अत्यधिक प्रसन्न हूँ। आणि जेव्हा आपल्या प्रार्थनेच्या द्वारे आपल्या जीवनामध्ये एक बदल होईल, आपलं जीवन परिवर्तित होईल, तेव्हा स्वर्ग आपल्याविषयी साक्ष देईल की यांच्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे। जब ये परिवर्तन मेरे और आपके अंदर आ जाएगा ना, जेव्हा हे परिवर्तन तुमच्या आणि माझ्यामध्ये येईल, तेव्हा आप बार बार घड़ी ना देखिए, मैं आपको टाइम बता देता हूँ, अभी 11:15 बजे हैं अभी। आणि तुम्ही वारंवार घड्याळ पाहू नका, मी तुम्हाला सांगतो की या वेळेला 11:15 वाजलेले आहेत। आप वो तकलीफ ना उठाइए, बार बार मुड़ मुड़ के घड़ी देखने की तकलीफ, हाथों की घड़ी को देखने की तकलीफ ना कीजिए। आणि तुम्ही वारंवार स्वतःच्या हातामधील घड्याळ पाहण्याची गरज नाहीये। यही हम सीरियल के सामने बैठेंगे तो घड़ी नहीं देखते हैं, आणि हेच आपण ज्यावेळेस एखादी सिरियल पाहायला बसतो त्यावेळेस आपल्याला घड्याळ दिसत नाही, चाहे वो हमें कोई लाभदायक बातें नहीं बताते, पर हम घड़ी नहीं देखेंगे। आणि त्या गोष्टी कदाचित आपल्याला कुठल्याही लाभाच्या नसतात, परंतु आपण ते घड्याळ पाहायला नाही पाहिजे। सीरियल खत्म होने पर तुरंत बोले, अरे इतनी जल्दी खत्म हो गया क्या? आणि सिरियल संपली की आपण असं म्हणतो की अरे बापरे इतक्या लवकर संपली, पण प्रचार शुरू में 10 मिनट नहीं होता, 10 बार घड़ियां देखने लगते हैं। आणि प्रचार सुरू होऊन आपल्याला 10 मिनिटं पण झालेली नसतात, परंतु त्यामध्ये आपण सारखा घड्याळ बघतो। बुरा नहीं मानना, ये वो शैतान है जो वचन पसंद नहीं करता। आणि तुम्ही याबद्दल वाईट वाटून घेऊ नका, तो शैतान तुम्हाला विचलित करत आहे। मैं आज आपको 12 बजे छोड़ दूंगा। आज मी तुम्हाला निश्चित 12 वाजता सोडेल। ओके, अभी हम क्या देख रहे हैं? जब यीशु मसीह के अंदर वो परिवर्तन आया, आणि आपण काय पाहत आहोत? जेव्हा प्रभू येशू ख्रिस्तामध्ये ते परिवर्तन आलं, पत्रस एक बात कह रहा है। आणि पेत्र त्या ठिकाणी एक गोष्ट बोलत आहे। जब वो परिवर्तन आया तो पत्रस को वो जगह बहुत ही मन भावना लगने लगा। आणि ज्यावेळेस हे परिवर्तन प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आलं, त्यावेळेस पेत्राला ते ठिकाण
ठिकाण अतिशय सुंदर असं दिसलं पतरस को वो जगह छोड़ के जाने का मन नहीं कर रहा आणि है। पेत्राला ती जागा सोडून जाण्याची इच्छा होत नव्हती पतरस कहता है प्रभु हम यहीं पर रहेंगे, आणि पेत्र प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणत आहे की हे प्रभु आपण याच ठिकाणी राहू हमें जाने की जरूरत नहीं आणि है। आपल्याला या ठिकाणावरून जाण्याची गरज मैं आज नाही आपको एक बात बताना चाहता आणि हूँ, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो यदि मेरे और आपके अंदर यदि पवित्रता और मेल मिलाप का अनुभव आएगा ना, लोग यहाँ पर संगति करने के लिए मन भावना जगह होकर अनुभव करेंगे। आणि जेव्हा आपल्यामध्ये एक परिवर्तन येईल आपल्यामध्ये एक स्वभाव बदल होईल त्यावेळेस लोक या ठिकाणाला एक सुंदर आणि रमणीय ठिकाण असं समजतील लोगों को यहाँ से जाने का मन नहीं करेगा। आणि लोकांना या ठिकाणावरून जाण्याचं मन होणार मेरे नाही प्रियो पतरस कहता है यीशु हम यहीं रहेंगे। आणि माझ्या प्रिय लोकांनो पेत्र येशूला म्हणतो हे प्रभु आपण याच ठिकाणी राहू यदि आप सब लोग इस मंडली से प्यार कर रहे हैं जर तुम्ही सर्वजण या मंडळीवर प्रेम करत और असाल यदि आप आग्रह करते हैं कि ये मंडली बढ़ना चाहिए, आणि जर तुमची अशी इच्छा आहे की ही मंडळी वाढली पाहिजे इस मंडली के अंदर कदम रखने वाले को ये जगह मन भावना होकर दिखाई आणि देना या चाहिए। मंडळीमध्ये पाय ठेवणाऱ्या व्यक्तीला हे ठिकाण एक परमेश्वराचं भवन असं वाटलं पाहिजे आए हम अपने जीवन में एक परिवर्तन लेकर आए, या आपण आपल्या जीवनामध्ये एक परिवर्तन घडवून आणूया हम अपने जीवन में एक निर्मलता को लेकर आए, आपण आपल्या जीवनामध्ये एक शुद्धता पवित्रता घेऊन येऊया हम अपने जीवन में एक मेल मिलाप के अनुभव को लेकर आए। आपण आपल्या जीवनामध्ये एक समेटाचा स्वभाव घेऊन येऊया जब मनुष्य मेरे और आपके जीवन में पवित्रता और मेल मिलाप को देखने लगेंगे, आणि जर मनुष्य आपल्या जीवनामध्ये देवाची शुद्धता पवित्रता एक समेट पाहिल तेव्हा वो लोग पतरस के समान कहेंगे आणि ते लोक त्यावेळेला पेत्राप्रमाणे म्हणतील हम यहाँ से कहीं नहीं जाएंगे, हम यहीं रहेंगे। आणि आम्ही या मंडळीमधून कुठेही जाणार नाही आम्ही याच मंडळीमध्ये राहणार कितने लोग आग्रह करते हैं कि इस मंडली में आने वाला हर एक व्यक्ति ये कहना चाहिए, आणि किती लोकांना असं वाटतं की या मंदिरामध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती अशा साक्षीने उभे राहावी अरे इस मंडली में तो पवित्रता और मेल मिलाप के बारे में बोला जाता है। अरे या मंडळीमध्ये तर लोकांना शुद्धतेविषयी पवित्रतेविषयी समेटाविषयी संदेश दिला इस जातो मंडली के हर एक व्यक्ति के अंदर निर्मलता और मेल मिलाप दिखाई दे रहा आणि है। या मंडळीतील प्रत्येक व्यक्तीमध्ये एक पवित्रता आणि एक मेल मिलाप समेट आहे प्रभु हम सबको उस निर्मलता में और मेल मिलाप में आने के लिए अनुग्रह प्रदान करें। आणि परमेश्वर आपल्या प्रत्येकाला त्या समेटामध्ये त्या मेल मिलाप मध्ये यायला मदत करो जब यीशु की प्रार्थना के द्वारा उसका चेहरा सूर्य के समान निर्मल और उसके वस्त्र श्वेत हो गए, स्वर्ग से आकाशवाणी हुई है। आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रार्थनेच्या द्वारे त्याचा चेहरा सूर्याप्रमाणे चमकदार त्याचे वस्त्र शुभ्र झाले तेव्हा स्वर्गामधून एक वाणी झाली ये मेरा प्रिय पुत्र है। हा माझा प्रिय पुत्र आहे स्वर्ग से ये नहीं गवाही हुई कि इससे मैं प्रसन्न हूँ, स्वर्ग से ये गवाही हुई इससे मैं अत्यधिक प्रसन्न आणि हूँ। स्वर्गातून ही वाणी झाली नाही की हा याविषयी माझा जीव प्रसन्न आहे तर अशी वाणी झाली की याच्याविषयी माझा जीव अत्यंत प्रसन्न आहे हमें स्वर्ग की प्रसन्नता की गवाही नहीं, हमें मनुष्य की गवाही नहीं, हम स्वर्ग से ये गवाही पाना है मैं इनसे अत्यधिक प्रसन्न हूँ। आणि आपल्याला मनुष्याची साक्ष नाही तर स्वर्गामधून आपल्यासाठी साक्ष झाली पाहिजे की याच्याविषयी मी अत्याधिक प्रसन्न आहे कितने लोग चाहते हैं कि आज मेरा जीवन में एक परिवर्तन होना आणि चाहिए। किती लोकांना असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये एक बदल घडावा मेरे प्रियो पिछले संडे तक हम कैसे आए कैसे गए वो भूल जाइए। आणि माझ्या प्रिय लोकांनो मागील आठवड्यापर्यंत आपण कसे आलो आणि कसे गेलो ह्या सर्व गोष्टी तुम्ही विसरून जा और आज एक निर्णय के साथ हम प्रभु की उपस्थिति में समर्पित करेंगे। आणि आज एका निर्णयाने आपण परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आपलं समर्पण करूया प्रभु तू मुझे परिवर्तित कर यहाँ से। परमेश्वरा तू मला बदलून टाक मैं एक अपरिवर्तित व्यक्ति होकर वापस नहीं जाना चाहता आणि मी हूँ, बदल न घडणारी व्यक्ती होऊन या ठिकाणावरून जाऊ इच्छित मैं नाही परिवर्तित व्यक्ति होकर जाना चाहता आणि हूँ। मी बदल झालेली व्यक्ती होऊन या ठिकाणावरून जाणं इच्छित मैं ये आहे गवाही पाना चाहता हूँ कि तू मुझसे अत्यधिक प्रसन्न आणि है। मला अशी साक्ष पाहिजे की तू माझ्याविषयी प्रसन्न आहे जब परमेश्वर हमसे प्रसन्न हो जाएगा, आणि जेव्हा परमेश्वर आपल्यावर प्रसन्न होईल आज मैं आपसे कहना चाहता हूँ परमेश्वर आपको सक्रिय स्थानों से निकालकर चौड़े जगहों में लेकर आएगा। आणि मी तुम्हाला
सकता है कि आज आप दुख के सकरे मार्ग में दिखाई दे रहे होंगे। कदाचित तुम्ही या दिवसामध्ये एका दुःखाच्या एका निराशाच्या अरुंद मार्गामध्ये हो असाल. सकता है कि आज आप अशांति के सकरे जगहों में खड़े हुए होंगे। कदाचित तुम्ही अशांतीच्या अरुंद जागेमध्ये असाल. हो सकता है कि आज आप आर्थिक तंगियों के सकरे स्थानों में खड़े हुए होंगे। कदाचित तुम्ही आज आर्थिक मंदीमध्ये असाल. और यदि आज परमेश्वर मुझसे और आपसे प्रसन्न हो गया, जर आज तुमच्या आणि माझ्याविषयी परमेश्वर जर प्रसन्न असेल तो तर मैं आपसे कहना चाहता हूं, कल नहीं आज ही परमेश्वर हमें उस सकरे स्थान से निकालकर चौड़े स्थान में लेकर मी आएगा। तुम्हाला सांगू इच्छितो, उद्या नाही तर आजच परमेश्वर तुम्हाला त्या अरुंद मार्गामधून काढून तुम्हाला रुंद मार्गाकडे घेऊन जाईल. साथ ही साथ वो कहता उसने मुझे छुड़ा लिया है। आणि त्या ठिकाणी भक्त म्हणत आहे की त्याने मला मुक्त केलं, त्याने मला सोडवलं. हो सकता है शत्रु ने आपको बंधुआई में रखा होगा, कदाचित शत्रूंनी तुम्हाला बंधनामध्ये नेलं असेल बीमारियों के दासत्व में रखा होगा, आणि आजाराच्या गुलामगिरीमध्ये तुम्ही निराशा असाल. के दासत्व में रखा होगा। निराशाच्या गुलामगिरीत तुम्ही असाल. हो पर आज यीशु मसीह मुझे और आपको छुड़ाना चाहता है, आज प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला सोडवू इच्छितो. और उसके लिए गवाही चाहिए कि मैं इनसे अत्यधिक प्रसन्न हो। आणि त्यासाठी आपल्याला एक साक्ष पाहिजे की याविषयी माझा जीव संतुष्ट आहे. आज प्रभु से कहिए, प्रभु मुझे निर्मल बना दे, आज तुम्ही प्रभूला म्हणा, हे प्रभू तू मला निर्मल बनव, मेरे मन को निर्मल बना दे, मला शुद्ध कर, मेरे हृदय को निर्मल बना माझं दे। अंतःकरण शुद्ध कर. प्रभु मुझे श्वेत अनुभव में, मेल मिलाप के अनुभव में लेकर आ जा। हे परमेश्वरा तू मला शुभ्र अनुभवामध्ये, मला समेटाच्या जीवनामध्ये घेऊन जब चल. मैं और आप समर्पित होकर प्रभु से प्रार्थना करेंगे, जेव्हा तुम्ही आणि मी समर्पण करून ही प्रार्थना करू, वो परमेश्वर कहता है चाहे तेरे पाप और अधर्म किरमिजी रंग के क्यों न हो, आणि तो परमेश्वर म्हणतो तुझं पाप हे रक्तासारखं लाल किरमिजी असो, चाहे वो अर्गवानी रंग के क्यों न हो, ते अर्गवाणी रंगाचे असो, मैं उन्हें धोकर ऊन के समान और हिम के समान श्वेत होकर बना आणि मी दूंगा। त्याला धुवून बर्फासारखं शुभ्र बनवेल. बस केवल हमें आग्रह के साथ समर्पण करना है। केवळ आपल्याला परमेश्वराच्या सानिध्यामध्ये इच्छा करून समर्पण प्रभु करायचंय. मुझे बदल दे, हे परमेश्वरा तू मला बदल. प्रभु मेरी प्रार्थना है कि तू मुझे बदल दे, हे परमेश्वरा माझी प्रार्थना आहे की तू मला बदल. प्रभु मेरी याचना है कि तू मुझे बदल दे। माझी विनंती आहे की हे प्रभू तू मला बदल. आज इस जगह से जाने के पहले मैं ये सुनना चाहता आज हूँ, या ठिकाणावरून जाण्यापूर्वी मी हे ऐकू इच्छितो ओ कि तू मुझसे प्रसन्न हो गया आणि तू है, माझ्याविषयी प्रसन्न आहे मैं तुझसे प्रसन्न हो गया आणि मी हूँ, तुझ्याविषयी प्रसन्न आहे इसलिए मैं तुझे छुड़ाऊंगा। आणि म्हणून मी तुला मुक्त करेन. हालेलुया। समर्पण करेंगे, थोड़ी देर अपने स्थानों में खड़े हो आणि जाएंगे। या आपण आपल्या जागेवर उठून उभे राहू आणि देवाच्या सानिध्यामध्ये आपण समर्पण करूया. प्रभु से कहिए, प्रभु मेरे मन को बदल कर मुझे आशीष दे आणि दे। परमेश्वरा तुम्ही म्हणा, हे परमेश्वरा तू माझं मन बदलून तुम्हाला आशीर्वादित मैं आपसे कर. कहना चाहता हूँ, जब हमारा मन परिवर्तित हो जाएगा, हमारे जीवन में आशीष आएगी। आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो, जेव्हा आपलं मन परिवर्तन होईल तेव्हा परमेश्वराचे आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये येतील. जब हमारा मन श्वेत हो जाएगा, निर्मल हो जाएगा, परमेश्वर अपनी आशीषों की वर्षा मेरे और आपके व्यक्तिगत जीवन में, परिवारों में, कलीसियाओं में उंडेलने लगेगा। जेव्हा हालेलुया। आपलं मन पवित्र होईल तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, त्यावेळेला परमेश्वर आपल्या जीवनामध्ये, आपल्या मंडळीमध्ये, आपल्या कुटुंबामध्ये आशीर्वाद पाठवेल. आज हम अपने आत्मा प्राण को समर्पित करेंगे। या आपण आपला